राजेश भावाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा बघा शाहीर आणि सुंदर कार्यक्रम केलेला आहे, बरोबर आहे ना? पण सरड्याची धाव कुठपर्यंत पुढे त्याला बेडा घातलेला असतो, बरोबर आहे ना? आणि म्हणून पण आज खऱ्या अर्थानं एका जोरदार टाळ्या होत्या बॉन्डच्या आवाजासाठी, कारण आज बरेच दिवसानंतर झिमन बॉन्डचा आवाज जरा चांगला सनसनीत लागला होता. म्हणजे ते कसं आहे ना, जर पाणी थंड केलं तर गला जरा बसतो है ना, पाणी गरम केलं तर गला जरा सुटतो. आणि मला वाटतं गोवाने वाटतं 9 दिवसाचा उपास पाणी झालेला आहे ना, म्हणजे पाणी गोवांचा बदललेला आहे. पाणी गरमचा गार पाण्याचा गरम पाणी वाटतं गोवाने, चांगली गोष्ट आहे. आणि बुवा कसं आहे ना, जर कारतूस टाकायचा झाला तर तो असा टाकायचा, एका कारतुसाला डोकर झाला आडवा पडला पाहिजे खाली. तुम्ही बुवा माझ्या बार टाकाय बघत होतो, पण तुमचं बार माझ्या हितपर्यंत पण नाही आलं. तुमचं बार गेला वरनं हवेत. वो बोलायला बघत होतं, लय बोलायला बघत होतं, पण त्यांना तेवढा जमलेला. सचिन दादा, मी बार असा टाकतो कालीच फाडून आकडी बिकडी सगळी बाहेर येईपर्यंत मार टाकतो, कसा तर ऐका फक्त बघा. आणि म्हणून आता मी काय मगाशी म्हणलो की जसं वातावरण आहे तशी मी बारी करणारा माणूस आहे, बरोबर ना? मी म्हटलं जिथं वड्या मटण द्यायचं आहे तिथं वड्या मटण देतो, जिथं पुरणपोळी द्यायची तिथं पुरणपोळी देतो. नाही जल्ला भुवाना वड्या मटणानुसार राहून राहून विषयानुसार वड्या मटणार, बरोबर आहे ना? बुवा तुम्हाला जाताना खेळात मी पुरणपोळी देतो, त्यात श्रीखंड, हा श्रीखंड बुवा म्हटलं दही टाकून देऊ नका. आता तुम्हाला दही तूप लोणी सगळा त्यात मिक्स करून देतो, म्हणजे तुम्हाला जरा खायला पण तो चांगला लागेल, बरोबर आहे ना? वडा मटण अरे मेनो बारी करणार काय तो पुढचा बोला आहे ना, नुसता एकच वडा मटण. तो काय तुम्हाला पचायचा नाही, काय पाणी बदलला म्हणून काय झालं आता, बरोबर आहे ना? दुसरा विषय परत बुवा म्हणतात ओय असं म्हणालं की प्रसंग असा आहे, मग मेला असतो बारी काय कशाला आलास, मी असतो तर बारी कॅन्सल केली असती. बुवा मी आजही हा कार्यक्रम कॅन्सल केला असता, चला तुमच्या म्हणण्यानुसार. पण या चव्हाण परिवाराचं आणि माझं
एक आपुलकीचा नाता आणि त्यांच्यासाठी आज हा कार्यक्रम बुवा करतो. काय कर बुवा, काल माझ्या घरात प्रसंग झाला, काल माझ्या आजोबा मला सोडून गेले. काल पण माझा कार्यक्रम देवरुखला होता, पण तो मी कॅन्सल केला. पण आजचा कार्यक्रम आज माझे आजोबा माझ्या सोबत आहेत असं समजून माझ्या या चव्हाण परिवारासाठी करतोय. आणि ह्यालाच बुवा खरा जो कलाकार असतो ना बुवा, त्या कलाकाराचं जे दुःख आहे ते मनात लपवून या रंगमंचावरती उभं राहून या रसिक माय बापांची सेवा करणं हे कलाकाराची खरी जात आहे बुवा. दुसरा मुद्दा, मी फक्त तुम्हाला काय म्हटलं की बुवा आज जी तुमची माझी बारी आहे, आमच्याकडे म्हटलं रेडा लाईट तर आमच्याकडे झोंब्याला होता है ना. तर मी फक्त बुवाला काय म्हटलं की म्हटलं बुवा आज मी बाईची बाजू मांडत असतो, मी कोण आहे, पुरुष तुमच्यासारखं आहे ना. मग म्हटलं आपण रेड्यांची झोपी आज होऊन जाते स्वतः. बुवा म्हणतात तुमचं गाई, तुमच्या म्हशी आणि तुमचं रेड घरात ठेवा, आमच्याकडे गाई आहे बुवा. गाई आणि बैल रोज बघता, कधीतरी जरा आमच्याकडे रेड पण बघून बघा बघा बुवा. रेड्याच्या खाली नका बघू, फक्त शेंगाचा बघा, टोकरा एकदा तुम्हाला दिसतं, तुम्हाला रेड बुवा आवडतील बुवा. आणि म्हणून ऐका मित्रांनो, आता आहे विषय महत्वाचा, तो फक्त घेतो. आणि बुवा मागाशी बोलत ना साला पिसा, त्यांना वड मटण त्यांना पचत नाही, त्यांना उलट्या होतात, पण आज बुवा तुम्हाला तो पचवून घ्यावा लागेल. आणि म्हणून ऐका मित्रांनो, हा आहे विषय महत्वाचा, प्रश्न उत्तराचा, शाहिरांचा विषय जो त्यांनी मला दिलेला आहे. बुवा ऐका, जीवन बुवा बघापासून सारखं म्हणतात की बुवा म्हणतात हातात घे तू माझा घे. आता तुमच्या हातात घेऊन मी काय करू, ते माझ्या पेनात शाही भरपूर आहे, ती अगदी सीझन संपेपर्यंत काय संपायची, तुमची आधी शाही पण संपल आणि नेलो तुम्ही पण शाबाला वलपट है ना. तो पहिला बघा आणि विषय ऐका. प्रश्न बुवांचा ऐका मित्रांनो, शाहिरांपर्यंत हा विषय व्यवस्थित ऐकायला जाऊ द्या. शाहिरांचा विषय आहे की कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत, त्या भगवंताचं नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे. व बघा, माझ्या भाषणातून एक विषय गेलेला आहे, तुमच्या विषयाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. शाहीर भले ते आज बार हवेत मारत होता, पण माणूस साला भारी आहे, लय प्रामाणिक माणूस आहे. मित्रांनो, गेल्या वर्षी यांचा आणि माझा मुंबईत कार्यक्रम झाला होता. शाहिरांचा एक विषय होता की सध्याच्या कलियुगामध्ये शूर्पणखा कोणत्या रूपाने वावरते. शाहिरांच्या प्रश्नाचं आपण उत्तर दिलं, त्याने ते प्रामाणिकपणाने मान्य केलं, कारण एक चांगल्या घराण्यात ते शाहीर आहेत. तसंच भाऊ आजही प्रयत्न करतोय. तुमचा प्रश्न आहे की कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत, त्या भगवंताचं नाव काय. शाहीर, कलियुगात आपल्या भक्तांचं रक्षण करणारे भगवंताचं वास्तव्य नाव काय आहे. तर कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून त्यांना उत्साही बनवणाऱ्या भगवंताचं नाव आहे बुवा भगवान श्रीकृष्ण. दुसरा विषय, या कलियुगामध्ये शाहीर त्यांची बाजू आहे दुसरी की या कलियुगात त्याचं वास्तव्य कुठं आहे. विषय पुन्हा एकदा ऐका. कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून त्यांना उत्साही बनवणाऱ्या भगवंताचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण. आणि या कलियुगामध्ये श्रीकृष्णाचं जे वास्तव्य आहे ते या सर्व भक्तांच्या हृदयामध्ये त्याचं वास्तव्य आहे. ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, ईश्वर सर्व भूताना हृदयर्जुन तितास्ती, म्हणजेच हे अर्जुना, ईश्वर हा सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करतो. हे शाहीर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याचा पुरावा हा भगवद्गीता अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 61 हे बुवा तुमच्या प्रश्नाचं माझ्या भाषेत उत्तर आहे बुवा. जर जमला आता मी त्यांना काय कसे म्हणतात, झिजन बोलतो का हो त्यांना मी. अरे तुमच्या कानात मुतला हुंदीर, मी झिजन नाही म्हटलं, मी म्हटलं ही इज माय फ्रेंड शाहीर देवेंद्र झिनाम. ते म्हणतात आज मी तुझा फ्रेंड नाही, मी तुझी लवर. अरे डोलं फुटलं श्या, मी काय बाई आहे लवर. पप्पी कसली ह्याला ह्याच्या तोंडाचा वास हा, आणि त्या वासांचा मला चक्कर आली तर, कारण माझा पाणी हाय वेगळा बरोबर. मी पाणी पितो गरम, मला थंड पाण्याची सवय. आणि जर ह्यांची पप्पी घ्यायला गेलो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते म्हणतात माझी लवर, तुमचा बदलतो सगळा कवर, वर्ण खाल्लं कसा तो बघा. जर मी ह्यांची पप्पी घ्यायला गेलो तर माझं पाणी आहे गरम बरोबर ना, मला थंड पाण्याची सवय आणि मला चक्कर आली, मग ही वारी करायचा कोण.
बरोबर ना दादा? अशी गत व्हायला नको. म्हणून विषय का पहिला वा हवे पार नाही म्हणायचे, ठोका द्यायचा ना, डोकर पाडायचं नाही ना, अटकीचा असो तो सोडकीचा असो, काढतोच एकच पण कसा आरपार आणतो त्याच्या काळजीचा बाहेर गेला पाहिजे. मला ऐका विषय पहिला विषय स्वतः नंबरचं सरकार आज पंढरी थोडके मेकर विषय का आता माझ्याशी लढला जरी तो पडला नाही सोडणार मी नीती धर्म. विषय आहे बघा. इंद्रजिताच्या बाणानं लक्ष्मण मूर्छित होऊन पडतो. त्यावेळेस इंद्रजित रामाला सांगतोय, इंद्रजित प्रभू रामचंद्राला सांगतोय की हा तुझा भाऊ मूर्छित पडलाय. बरोबर आहे ना? हा तुझा भाऊ मूर्छित पडलाय, त्याला उठव आणि सांग निशस्त्र माझ्याशी युद्धाला तयार हो. एवढाच विषय आहे. इंद्रजित सांगतोय रामाला, लक्ष्मणाच्या इंद्रजिताच्या बाणात लक्ष्मण पडलाय खाली. आता आपण म्हणतो एखादा माणूस बेशुद्ध पडलाय, बाबा त्याचा पहिला हात चोप, त्याला एखाद्याला आकडी आली असेल त्याला हात चोप, त्याचा पाय चोप, त्याला पहिला घासून घासून गरम कर. बरोबर ना? आणि एकदा माणूस गरम झाला की तो ऐकतो काय हो? बेशुद्ध माणूस पण घासल्यावर त्याचा हात पाय घासा. गार पडलेला माणूस पाय चोटल्यावर तो गरम होता. हा वैज्ञानिक म्हणजे विज्ञानाचा नियम आहे. आणि एकदा माणूस गरम झाला की तू काय शांत हो उठूनच राहतो. पडलेला माणूस विषय कसा आणलाय का? वा असा काहीतरी द्या, असा काहीतरी द्या. म्हणतात हे माझ्या कॉप्या करतात. अरे तू काय सांग, तू काय कुमार सांगू आहेस? तू काय शोधू निकम आहेस? तू काय उदित नारायण आहेस? कोण आहेस तू? का गरिबांची रानू मंडळ? हे म्हणतात माझ्या कॉप्या करतात. कसला संबंध? आता हिंदी गाणी, आता रानू मंडळ तेरी मेरी तेरी मेरी, बरोबर ना? आता हे तेरी मेरी ना, हे चिरी मिरी बुवा. विषय कसा आहे का बघा. पहिला विषय अरे माझ्याशी लढला जरी तो पडला नाही सोडणार नीती धर्म. इंद्रजी सांगतो लक्ष्मणाला रामाला, अरे खाली पडलाय बघ तुझा नरम. इंद्रजी सांगतोय रामाला जरी तो लढला माझ्याशी लढला जरी तो पडला नाही सोडणार मी नीती धर्म. अरे खाली पडलाय बघ तुझा नरम, मग त्याला हलवून कर गरम. काय बोलणं? खाली पडलाय बघ तुझा नरम. कोण? लक्ष्मण पडलाय खाली, निश्चित पडलाय. रामाला सांगतो इंद्रजित तुझा खाली पडलाय. कोण नरम? भाव. त्याला हलव. बघ उठतोय काय? तर त्याला गरम. आणि एकदा तो गरम उठला की त्याला म्हणाव काढ तुझा हत्यार आणि माझ्याशी लढायला. एवढाच विषय. पटलाय ना? झोप उठते ना? नक्की ना? येऊ ना? खोटा बोलायचा म्हणून माझ्याशी लढला पडला. पडलाही वस्तू झाला पडलाही वस्तू झाला खाली पडलाय
तुझा गाडी पाडलाय बघ तुझा त्याचा हात मला काय माझी पाचवायची गरज नाही तुम्हाला तुमची किती पाचवायची पाचवा पाचवल्यावर काय होते काय रे बोला आणि एकदा का धार आली याला ऐक का लांजा जायपर्यंत झोपत नाही बरोबर ना दुसरा मुद्दा विषय मी गायला गण बोल समज है ना आज सभा नाचत यावो श्रीगणा आता विषय कसा झाला योगायोगाने त्यांच्याकडे तो गण दिलेला होता नाही तर हे काय कधी माझ्या मागून आलेलं ते म्हणतात निकम पाणी कम अरे निकमान तुमचा लय गेला दम काढला ना तुमच्या अक्षरशः तोंडाला भेस आणला निकमान तो पहिला आली बघा आता बुवा म्हणतात बघा त्यांनी माझ्या दिला गणाला विषय सांग गणा सांगना गणपती कधी आलं होतं भादेव्यात बरोबर ना बाप्पा गेले त्यांच्या गावाला महिन्याला आश्वी आता अजूनही भादल्यात त्या कुत्र्यांच्याच महिन्यात आहे यांना काय बोला महिना कुठला चालू आश्वी भादवा गेला आणि बोल दंड आता सांग गणा मोहन दादा मापरली कोकणाचा गाणं माझा फेस गाण्याचा दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचे बक्षीस आहे मानाचा मसला करतो बघा गणपती बाप्पा गेले गावाला आणि गोवा म्हणतात गाण्याचा विषय त्यांचा हा गण त्यांनी कधी गणपती गायली नसेल होते आता उत्तर द्यायचं पाहिजे गाणं म्हणतात अरे सांग गणा सांग ना कधी लागतील तुझ्या पाऊल खुला मग मी म्हणतो नाही लागणार पाऊल खुना तुम्ही लावून गेलो वाचुना तुम्ही लावला चुना तसा पानाला लावता तर पानातला चुना माणूस खाईल तरी पण तुम्ही लावलेला चुना एक सापडा भाजायला बोला अरे गेलो गाणं गणपती बाप्पा गेला गावाला मी विषय काय म्हणतात आदिमायेचं म्हणतात त्या दुर्गे मातेचं आणि म्हणतात गणपतीचं नातं काय आता आदिमाय शक्ती म्हणजे ती कोण आज जिचा सागर चालू आहे जिचे अवतार अनेक आहेत पण जे आदिमाय शक्ती म्हणजे गणपतीच्या आईच ना म्हणजे माय लेकराचंच त्यांचं नातं आहे काय लागेल आता आदिमाय शक्तीच्या अवतारामध्येच आहे पण ती कुणाची आई गणपती बाप्पाची जिने मनापासून बाप्पा बनवला तिच्या अवतार अनेक आहेत म्हणजे बुवा म्हणतात पाऊल खुना तुम्ही लावला चुना गेला बुवा बारीक दुसरा विषय पण आणखी बुवा म्हणतात लय काय काय बोललं बराच काय बोललं शेवटी आलं परत माग बुवा म्हणतात हे पोरांनो इथं पालगड आहे समज आहे ना पालगड वाला कोण आहे पालगड वाला सा एक काम करा बुवाना वाटलं त्यांनी आणलेली इर्टिगा हे गाई रोज फक्त म्हणतात तुमचं रेडे ठेवा तुमच्याकडं पण अंडीला टाकवा भादा दाखवायचा ह्यानी कधी रेडा बघितलं नाही त्याला रेडा बघू द्या कसं असतात आहे ना वा फक्त दिवाळी होऊ द्या आमच्या झोंब्या पण नाही मोठ्या होतात रेड्यांच्या तुम्हाला झोंबे बघायला पण एकदा आणतो इकडं खेळा फक्त बघा तेव्हा म्हणा पहिला रेड रे भारी आहे आणि म्हणून दुसरा विषय घेतो त्याने पुढं ना त्याने अजून नाही चुकवा बरीच केली नाही पुढं म्हणजे चूक आहे ना ते काय म्हणतात थूक पट्टी आणि चुना पट्टी त्यांनी कशी लावली तुला ऐका बरं तर पुढे दुसरा विषय हा आता मी काय बघाशी म्हणलो की म्हटलं बुवा आमच्याकडे रेड आहे तर बुवा म्हणतात आमच्याकडे बैल आहे तुला कसा लागतो बोललं ना बुवा बोललं ना बुवा काय म्हणाल तुला कसा बुवा बैल लागला तर तो लोय सोपा आहे रेडा जर लागला
म्हणजे नागराला म्हणा, झोंबीला म्हणा, आणखी तुमच्या भाषेत कुठं कुठं म्हणा, तर रेडा ऐकायचा. तुम्ही बोललो हो तेवढाच, आणि म्हणून दुसरा विषय ऐका कसा नाही तो. अरे होता चांगला तू गायक, का झाला ना लायक, तुला सुचली कशी अवकला, अरे तुला सुचली कशी अवकला. विषय कसा आहे, वडावडिलांची म्हण आहे, देवादिकांचं सांगणं होतं, गायन ऐकावं तर गंधर्वाचं. बरोबर ना बरोबर, ज्ञानकार मंडळी बसलेले आहेत. असं म्हणायचं, गायन ऐकावं तर गंधर्वाचं. इंद्र सभेमध्ये जो गंधर्व गायन करायचा, असं गायन आजवर तुम्हाला जमलेलं. इंद्र दरबारातल्या रंभा अप्सरा पण त्यांच्यासमोर बिघडायच्या त्यांचं गायन ऐकून. पण एक दिवस याला सुचली दुर्बुद्धी, रंभा होती नाचत त्याच्या पुढं. ह्या गायला चार मोडा सुटला पाणी रंभेला बघून, ह्याला ना आवडला मोह, पिघाला गडी. रंभेला बघितला नाचताना है ना, इंद्र दरबारी नाच सुंदरी, हो इंद्र दरबारी नाच सुंदरी. काय ढोकाय बघा इथं जागा कसला. रंभेला नाचताना बघितला कोणी गंधर्व, आता तो गायक, पण रंभा दिसायला पण एवढी छान होती. आणि हा गलपाटला. विषय कसा आणला बघा. अरे होता चांगला तू गायक, का झाला ना लायक, अरे तुला सुचली कशी अवकला. आपण म्हणतो ना याचं तारा फिरलं बघा, काय याला वाईट दुर्बुद्धी सुचले. अरे तुला सुचली कशी अवकला, भोग नशिबी तुझ्या आला, तो भोग नशिबी तुझ्या आला. मग कसा गाढवाचा लागतोय तुला. रंभेची छेड काढला, बरोबर ना, देवांचा देव इंद्र. आता ह्यांचा पण नाव ना योगायोगानं देवेंद्र. ही इज माय फ्रेंड देवेंद्र झिनांबुवा. बरोबर ना, सगळ्यांना ती कथा माहितीये, गाढवाचं लग्न आणि बुवाच्या नावात टिंब 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 टिंब. रंभेचा भरला हा गंधर्वानं, इंद्राने दिला शाप. आणि एवढा तू सुसंस्कृत माणूस, अख्खं हे इंद्र सभा तुझ्या आवाजानं अगदी बेधुंद करणार तू. पण रंभेला बघितला सैकार पडलास, तुला शाप देतो. सर्वांनी कथा ऐकले ना, गंधर्व इंद्राच्या शापाने गंधर्वाचा गाढव झाला है ना. मग भोग नशिबी तुझ्या आला, कसा गाढवाचा लागतोय तुला जन्म. लागणार भोगाय तुला गाढवाचा जन्म. ज्या वेळेस त्याला उत्शाप पण दिला होता इंद्र, गंधर्व म्हणाला देवाची देवा, जो शाप दिला उत्शाप पण द्या. शाप दिला होता मिथुन नगरीचा राजा सत्यवर्मा, त्याची कन्या सत्यवती, हिच्याशी जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तुझा गाढवाचा कोण होय, गंधर्व होय. एवढा विषय लागला म्हणतोय. होता चांगला तू गायक, का झाला ना लायक, तुला सुचली कशी अवकला, तुला सुचली कशी अवकला. भोग नशिबी तुझ्या आला, भोग नशिबी तुझ्या आला, कसा गाढवाचा लागतोय तुला. भोग नशिबी तुझ्या आला, कसा गाढवाचा लागतोय तुला. गंधर्वाना संगमनेच्या हाताला, गेला मोहन विचारू मला, नाही आवडत त्यानं स्वतःला. गेलीस घाई मोहापायी, गेलीस घाई मोहापायी, शाप इंद्रानं तुला हल्ला, शाप इंद्रानं तुला हल्ला. भोग नशिबी तुझ्या आला, भोग नशिबी तुझ्या आला, कसा गाढवाचा लागतोय तुला. 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 होता तू गायक, हो का झाला ना लायक, होता तू गायक, झाला ना लायक, तुला सुचली कशी अवकला, तुला सुचली कशी अवकला. भोग नशिबी तुझ्या आला, कसा गाढवाचा लागतोय तुला. भोग नशिबी तुझ्या आला, कसा गाढवाचा
नक्की ना झोप येते आणि ते सांगा गोवा तुमचाच आहे आणि ते पण गोवा आपलंच आहे. ए लाईट वाला असं नाही बोल विषय विषय गोवा म्हणतात गोवा पण म्हणतात की म्हणतात वड मटन आईला परत वड मटनच विषय येते सारखा वड मटन ना वड मटन बाकीच्या ना दे मला श्रीखंड दे त्या दही टाकू नको गोवा दही नाही तूप लोणी सगळा मक्खन बिक्खन तुम्हाला मारून त्याच्या भाकऱ्या टाकून तुम्हाला देतो बुवा. पण बुवा म्हणतात हे बुवा म्हणतात बाकीच्यांसोबत बाऱ्या घासून करतात पण माझ्यासोबत बारी काय घासून करत नाही बुवा. मी माझा मोठेपणा सांगत युट्यूबला बाऱ्या तुम्हाला घासून नाही तुम्हाला चांगला तासून सगळा दिलेला आहे आणि तो तुम्हाला आवडलेला पण आहे. परत बुवा म्हणतात की असं महाराज म्हणतात घडवा पाहिजे हे म्हणतात पिंचालेश्वर बरोबर. तुम्हाला माझा आवाज आवडत नाही काय त्या नावाला पहिले आग लागा हो सप्त वित्त सूर माझ्या नावा पुढे बाबा बाकीच्यांचा धोन निघतो त्याच्यात तुम्ही लावतो सप्त सूर पण बाकीच्यांचे कपडे होतात अगदी गरम माझ्या नावा पुढे मी सांगितलंय ना कुणी सप्त सूर लावायचं कारण का माहितीये बघा आज असं का म्हणताय लावू नका. मला माझ्या लायकीप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय सन्माननीय आपल्या खेड मंडळाकडे दाखवून लागले त्याचे नामवंत विकासशील आमदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते मला मुंबईत कोकण भूषण पुरस्कार भेटला. त्याच्यामुळे ते सप्तयुक्त सूर तिथं गोरगीत ठेवा बांधून ते काय लावू. तुम्हाला आवाज आवडतोय ना तुम्हाला किचाल्यासारखं ऐका येत नाही ना ओवा काय पण बोलू दे ते आपलं चुना भट्टीवाला दुसरा विषय गोवांची गवलं. आता हा विषय आहे महत्वाचा त्याने दिलेला आहे माझ्या गवळीची कटी बघा. मी मागाशी उगाच नाही म्हटलं हे झुकवा करण्यात लय भारी बुवा आहे खूप पट्टीवाला बुवा विषय का. आता मी गवळ काय आहे ना आता मी काय मागाशी माझ्या गवळी करलो राधा काय म्हणाली की पोरीनो रोज रोज ह्याच्या व्यापाला कंटाळून इतिहास घडवायचा म्हणजे ह्याला काहीतरी अद्दल घडवायची बरोबर ना. बुवा म्हणतात कसला इतिहास घडवला कसला काय केला तो बुवा इतिहास राधेने सांगितलं तिच्या गवळ गेला. माझ्या गवळ कशी होती आता याचा इतिहास कोणी न घडवायचा याला धरून वाढवायचा म्हणतात बनवायचा म्हणजे मारायचा पण मी काय बहिला मी काय येणार याला तुम्हाला कोण बोलला आणि तुम्हाला बनवायला टाइम लागेल एका मिनिटाचा गाव काय ना कोणाला मी विषय ऐका. तर बुवानी माझ्या गवळीची दिली नाही कधी त्याने दिले माझ्या गवळीचा उत्तर आहे ना. तर बुवा म्हणतात त्यांच्या गवळीत उत्तर देतात बघ रोज रोज तुझा मी घडवायचा बघ रोज तुझा राधे मी घडवायचा आणि मागून चढवायचा. आता काय घडवायचं त्यांनी सांगितले काय मागणं चढवायचं सांगितले ते भाऊ आल्यावर सांगा इथं लावला पहिला चुना तुम्ही बरोबर ना. राधे रोज तुझा मी घडवायचा काय इतिहास भूगोल अर्थशास्त्र विज्ञान गणित मराठी काय सांगा हवाय ना आणि मागणा रोज चढवायचा कोण त्याचा काय काम करता फक्त आपला आहे ना बारी घेतले म्हणून आपले चार गाणी बोलायची विषय. आता त्यांची गवळण मी मग असेच काय म्हटलं त्यांचा प्रेम देऊन जातो विषय चांगला होता कोणचा विषय मेरी तरह तुम भी कभी प्यार करके देखो ना बुवाची गवळ तुझ्या बिन माझे व्यर्थ है जीवन तूच माझी राधा नंद हरी यमुना तिरी. वा त्यात एक शब्द टाकाय विसरलं शब्द तुमचा असा पाहिजे होता अरे नंद हरी त्या यमुने तिरी रोज. कारण आताच्या प्रेमासारखा राधा कानाला औसपूर्वला भेटायचा रोजान जायची कारण तेवढं प्रेम तिने त्या कानावरती केलं होतं. मग तुम्ही असं गेला पाहिजे होतं अरे नंद हरी त्या यमुने तिरी रोज मी करतो तू नवादा तुझ्या वाला वादा मोठ्यातला
विषय कसा ऐका गवळीचा ऐका बघा. आणि जीवन माझा प्रिय सखा जीवन माझा जीवन माझा प्रिय जीवन माझा प्रिय तू काहीतरी चुकतोय हा जीवन माझा प्रिय सखा ऐसा है जीवन माझा तू प्रिय सखा तुझी जडली रे वादा. अरे सांग मला का सोडून गेला का रे. मला विषयाचं उत्तर बोलचं आहे ना. नंदहरी त्या यमुने तिरी रोज करतो तू नवादा ही त्यांची गवळ म्हणून म्हणतोय. अरे सांग मला तू सोडून गेला का रे. अरे गोकुळच्या दादा सांग मला सोडून गेला का रे. गोकुळच्या दादा सोडून गेला का रे. गोकुळच्या दादा सांग मला सोडून गेला का रे. गोकुळच्या दादा जीवन माझा प्रिय सखा जीवन माझा प्रिय सखा सोडून गेला का रे. गोकुळच्या दादा सोडून गेला का रे. गोकुळच्या दादा सोडून गेला का रे. दुसरा विषय मगाशी परत आणखी पुढचा विषय अजून बुवा मगाशी परत म्हणाले की माझ्यासोबत जर मी तशा वाऱ्या केल्या अशा केल्या तर माझ्यासोबत कोण बारी घ्यायचं नको. एकदा मला बघायचंच आहे. मी 2 वर्ष तुमचा ऐकतोय. मी जर पहिला देवेंद्र झालो अरे होऊन तर बघा आहे ना. उगाच दुसरे आहे ना लाक्या शंकर हव्या कशाला. मी जर देवेंद्र झालो अरे होऊन बघाच मी म्हणतो आहे ना. कारण लोक तुम्हाला त्याचेच पैसे देतात. तुम्ही होऊन बघा. लोक कशासाठी येत आहेत त्यासाठी जातात. मी जर असा झालो मी जर तसा झालो अरे होऊन बघाच ना. आम्हाला पण बघायचं आहे तुमची उडी कुठपर्यंत आहे ती. आणि म्हणून आता पुढचा विषय घालतोय बघा कसा आहे. हा एक विषय घालणार मग अशांनी फरमाईश करणार आणि माझी बात या ठिकाणी संपवणार. कारण हा घ्या भांडा कोकणातलाच घेणार काळजी करू नका. माझ्यापर्यंत भावना तुमच्या पोचलेल्या आहेत. आणि म्हणून दादा या बघू बघा विषय आता बुवा मगाशी सांगूनच गेले. कारण त्यांना माहितीये बुवा म्हणाले की ते माझं नाव आहे देवेंद्र ते इंद्रावर्ण विषय अरे लावणारच. मी काय तुम्हाला असं साथ सोडतोय होय. लवर म्हटलं म्हणा लवर काय म्हणाल आय लव्ह यू मिस यू किस यू. तू मला भेटायची पाणी पिया गरम तेव्हा कुठं घालावले है ना. म्हणून शब्द विषय का बघा. अरे शंभू महादेव मोठा जाती मग त्याची अर्धांगीण पार्वती तीच यरमळ्याची सतीने येडू डोंगरावर नदी विषय आहे ना. म्हणून बघा यानं पाहिली सुंदराशी आता परत इंद्र दरबारातच बघा विषय कसा आहे. यानं पाहिली सुंदराशी रंबानी जशी उर्वशी यानं पाहिली सुंदराशी रंबानी जशी उर्वशी का मनात झालास खुशी. देवांचा देव इंद्र हा सुद्धा बाईच्या रथात बसला होता आणि ह पण त्यांचं नाव आहे देवेंद्र. ह पण व्हायचं त्यातलंच आहे. पण मांदाबाईची हे पण थोडस कोकणातलंच आहे. हे पण खनावट्यातलंच आहे. म्हणून सांगतोय अरे यानं पाहिली सुंदराशी रंबानी जशी उर्वशी मग कमनात झालास खुशी. रंबा बघितला उर्वशी बघितला गाड्याच्या तोंडाला सुटला पाणी पण त्याच्या काही हाताला लागल्या आहे ना. त्याच्या हाताला लागल्या. आता जेव्हा माणसाचा पोपट होतो तेव्हा त्याचा काय होतो तो ऐका.
याद पाहिली सुंदर अशी रंबानी जशी उर्वशी कामनात झालास खुशी याला झाली खुशी अरे कामनात झालास खुशी पण देवेंद्र पडलास तू तोंड कशी कामनात झालास खुशी देवेंद्र पडलास तू तोंड कशी दुसरा मुद्दा बघा मी ह्यांना सुखासुख करणार काय बोलतो मी काय ह्यांना उगाच नाही बोलतो त्यांनी गायली त्यांचा शेवटचं गाणं झालं आहे ना त्यांचा विषय काय होता अरे लांबना काय बोलायचं हा बुवांचा लांबना अरे लांबना हा बुवांचा लांबना बघा आता तो लांबना झाला इथपर्यंत ठीक होता पहिला मुकडा काय केला परत मागणं म्हणतात अहो लांबना आधी काय म्हणालं हा लांबना बुवांचा लांबना मागणं परत म्हणतात हा लांबना बुवा तुमचा लांबना अरे तुम्ही काय कुठं झपाटलं का काय येतात आधी म्हणतात हा लांबना बुवांचा लांबना म्हणजे विषय म्हणायचा त्याने मागणं म्हणतात हा लांबना बुवा तुमचा लांबना कधी बघितला म्हणजे बुवा लांब येतो कधी बघितला कधी आधी म्हणता आमचा नंतर म्हणता तुमचा काय तो एक ठरवा नक्की लांब हाय तरी कुणाचा म्हणजे विषय काय बोलली दादा आधी म्हणतात हा लांबना बुवांचा लांबना मागणं म्हणतात ते कोरसवाला बुवांचा म्हणतात लांबना बुवा तुमचा लांब अरे आमचा का तुमचा काय तो एकदा ठरवा पहिला नक्की लांब कोणाचा आहे तो म्हणजे विषय पण काय रे देवा येड्याची जत्रा आणि कारभारी जत्रा आणि म्हणून परत अजून एक फक्त त्यांचा पॉइंट राहिलाय मी काय मगाशी म्हणालं ही इज माय फ्रेंड देवेंद्र चिमन पण ते करतात भारी नमन त्यात मी काय वाईट बोललो ते म्हणतात वा चिमन तू कर नमन तुझा असा टाल वाजवी वा ढोलकी आणखी तुझी रातभर दोन्ही बाजू टालाचा आवाज काय काढता तुम्ही ढोलकी बघा नाही तर नमनाचा आपला ठेका आहेच टम 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 ही लोककला तुम्ही जपताय बुवा त्याचा मला अभिमान आहे आम्ही फक्त शक्तितुलाच करतो तुम्ही नमन करता तुम्ही शक्तितुला करता हे आमच्यासाठी काय अभिमानास्पद गोष्ट नाही का आणि चला पहिला ऐकवली का कानात हुंदीर घुस कोण असेल ती पहिली बाजूला काढा आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी संगफार आणि मी फरमाईश कोकणावरचं गाणं बोलूया एका मुकड्यात घेतोय माझी भारी या ठिकाणी संपवतो म्हणून सह्याद्रीचे डोंगर त्या देवादिकांचं माहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर
अरे साक्षात येतो असा सुंदरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण येते नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते नंबर माझी नवरात्राची खाल कोकणाची भाषा वाढली आशान कोकणाची भाषा वाढली या आपल्या कोकणाची शान कशाप्रमाणे आज रत्नागिरी जिल्ह्याचे 9 तालुके आणि या 9 तालुक्याच्या सौंदर्यानं आज आपलं कोकण आज आपला रत्नागिरी जिल्हा प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने संबोधून आपण म्हणून म्हणायचं रत्नागिरी ही माझी नवरात्राची खाल कोकणाची भाषा वाढली आशान कोकणाची भाषा वाढली आशान कोकणाची भाषा वाढली आशान दापोली मंडलगड चिपळूण संगमेश्वर दापोली मंडलगड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी नगराचा पुरा हे बरोबर गाणं सगळं आवडतो ना नक्की झोपलो गाणं सगळ्यांना आवडतं बरोबर ना आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यातले उभा असतील तुम्ही असो आम्ही असो बरोबर ना सगळ्यांना कोकणाचा अभिमान आहे की नाही माता हे गाणं माझ्यासोबत तुम्ही बोलायचं बघा पहिला अंतरा खेड दापोली मंडलगड चिपळूण महागड संगमेश्वर तुम्हाला म्हणायचंय रत्नागिरी राजापूर बोला ना नक्की जोरात जोरात माईक हॅलो हॅलो ए यांची मान दाबा दादा दादा स्टेजवर माईक चालू कर आवाज जोरात झाला पाहिजे नक्की ना खेड दापोली मंडलगड चिपळूण महागड संगमेश्वर अरे रत्नागिरी राजापूर बोला खेड दापोली मंडलगड मंडलगड चिपळूण महागड संगमेश्वर रत्नागिरी राजापूर आता म्हणायचंय परशुरामाच्या भूमीत त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण